विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव याच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित आमच्या बुलढाणा जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाबरावजी खरात साहेब, सोबतच मिसेस खरात मॅडम, आमचे मार्गदर्शक प्रकल्प संचालक कोल्हे साहेब, आमचे सर्व सहकारी कॅपो साहेब, येंडोले साहेब, शिक्षणाधिकारी अकाळ साहेब, माझे मित्र यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आभाळे साहेब, डाबेराव साहेब, परियार साहेब, मंचकावर उपस्थित स्नेहल मॅडम आणि ठग मॅडम, तसेच उपस्थित सर्व जिल्ह्याचे सर्व क्रीडा समन्वयक, उपस्थित सर्व जिल्हा परिषदेचे खेळाडू, क्रीडा स्पर्धा विभागीय क्रीडा स्पर्धा 2026 या आपण आपल्या सर्वांनी अतिशय यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ह्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. आपण दरवर्षी आपल्या विभागाचं एक वैशिष्ट्य आहे. पाचही जिल्ह्याचं जी काही आपली समन्वय समिती असते, क्रीडा समिती असते, माननीय आपल्या विभाग प्रमुख, आपल्या सन्माननीय विभागीय आयुक्त माननीय श्वेता शिंगल मॅडम, अपर आयुक्त विकास आस्थापना कवडे साहेब, फडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी, सर्व संवर्गीय संघटना यांच्या समन्वयाने हा कार्यक्रम आपल्या विभागामध्ये दरवर्षी पार पडतो. आणि याची एक पर्वणी म्हणजे असं आहे की आपण आता सर्व खेळाडू एकमेकांना चांगल्या पद्धतीनं ओळखायला लागलोय. आपल्यामध्ये समन्वय झालेला आहे, सहकार्य झालेलं आहे. जे अपेक्षित होतं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ते इथं या 3 दिवसात कुठेतरी घडल्यासारखं वाटतंय. एखादा सामना बघत असताना मी बुलढाणा, अकोला, भाईबाई ही घोषणा ऐकली आणि असं वाटलं की खरंच जी कॉम्रेडरशिप आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप झाली पाहिजे, लीडरशिप डेव्हलप झाली पाहिजे. हा आपल्या प्रशासनाचा हेतू आहे. आणि ह्या फक्त स्पर्धा नसून किंवा हा फक्त सांस्कृतिक महोत्सव नसून हा आपल्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजातून, व्यस्ततेतून आपल्यातील कलागुणांना वाव देणारा हा एक सोहळा आहे. आणि असं वाटत होतं की 3 दिवसामध्ये आपण ज्या पद्धतीने खेळलात, ज्या संघभावनेने खेळलात, ती संघभावना यापुढेही प्रशासनामध्ये दिसेल, ती वाढीस लागेल. आपण सर्वजण खिलाडी वृत्तीने खेळलात. आपल्यामध्ये या खेळातून जी चैतन्य आणि स्फूर्ती निर्माण झाली, पुढे प्रशासनामध्ये प्रशासन गतिमान करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. आणि जो उद्देश होता आपला की आपल्यातून नुसतं कलागुणांना वाव देणे नाही, तर आपण प्रशासनामध्ये विविध पदावर काम करत असतो, क्षेत्रामध्ये काम करत असतो. आणि याचा उद्देश हाच आहे की आपण आपल्या अधिक वेगानं यापुढे इथली जी क्रीडा स्पर्धा आहे, ही जी स्फूर्ती आहे, ही प्रेरणा आहे, ही घेऊन अजून चांगल्या जोमाने काम करावं. एक रिफ्रेशमेंट आपली या 3 दिवसामध्ये झालेली आहे. छान आयोजन आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. जेवणाची, राहण्याची व्यवस्था चांगली केलेली आहे. कुठे थोडंफार झालं असेल तर आमचा हा जिल्हा हे छोटा ठिकाण आहे, सुविधांचा अभाव आहे. अमरावती असेल, अकोला असेल, हे मोठे जिल्हे आहेत. राहण्याचे मोठे लोकेशन्स आहेत, तिथे विविध हॉटेल्स सर्व आहेत, व्यवस्था आहे. तरी सुद्धा जे सर्वोत्कृष्ट उपलब्धता होती ती देण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न केलेला आहे.
जे काही राहिला असेल आमच्याकडून त्याबद्दल मी आमच्या सर्व आयोजन समितीच्या वतीनं आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि यापुढे आपण असंच सहकार्य विविध क्रीडा स्पर्धांमधून ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथे आपण स्पर्धक म्हणून आलेला आहात, खेळाडू म्हणून आलेला आहात, परंतु इथे मला असं दिसलं की आपलं व्यक्तिमत्व सुद्धा तेवढंच चांगलं होतं. आपल्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा विकास या स्पर्धेतून झालेला आहे. आपण खिलाडू वृत्तीने खेळलात, संघभावनेने खेळलात आणि खेळाला एक वेगळी उंची गाठून दिली. असं वाटत होतं की हे खेळाडू आहे, म्हणजे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत की निष्णांत खेळाडू आहेत, ते प्रॅक्टिस कुठे करत असतील. यांनी ही स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमात असं वाटत होतं की आपण एखाद्या लाईव्ह कॉन्सर्ट बघतोय का, एखाद्या निष्णांत कलाकाराने सादरीकरण करावं असं समजून झाले. पाचही विभागाचं, पाचही जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व आपण करत असताना आपण आपली सांस्कृतिक ठेवा सुद्धा जपला. त्या माध्यमातून आपण सर्वांनी सामाजिक असो, सांस्कृतिक आणि वैचारिक सर्व प्रकारचं सादरीकरण ते केलं. त्याबद्दल मी सर्व खेळाडूंचं आणि स्पर्धकांचं खूप आभार व्यक्त करतो आणि आपण याच पद्धतीनं पुढे जाऊया. सर्वांचे जे जे जिंकले असतील त्यांचं सुद्धा सर्वच जण जिंकलेले आहेत. आपण इथं जिंकण्यासाठी आलो नव्हतो, तर आपण इथे खेळाला जिंकवायला आलो होतो. आपला खेळ सर्वोत्कृष्ट करण्यासाठी आलो होतो. आणि मला असं वाटतं की आज या स्पर्धेतून आपण सर्वजण जिल्हा परिषदेत आहोत. फक्त नाव बदलेल, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला हे जिल्हा परिषदेच्या पुढे फक्त स्लोगन जिल्ह्याचं नाव बदलेल, पण आपण आपल्यातलं एकात्मता ती आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी आहोत आणि म्हणून कोणी जिंकेल किंवा हरेल किंवा विजेता उपविजेता हे फक्त शब्द आहे, ह्या भावना नाही. पण कुठेतरी आपल्याला कोणाचा सन्मान, कुठेतरी 1 नंबर 2 नंबर हे करावं लागतं. म्हणून हे फक्त काढलेले फिगर्स आहेत. ही क्वालिटी आहे, ही क्वांटिटी आहे. बाकी आपण सर्वच जण विजेते आहोत. सर्वच जणांनी चांगला खेळ केलेला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि आपण सर्वजण इथे आलात, आम्हाला जे सहकार्य केलं, सर्व खेळाडूंनी जे सहकार्य केलं त्याबद्दल बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वतीनं आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आदरणीय आशिष पवार साहेबांची या आयोजनाच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती लग्न घरच्या नवरीच्या बापाची आहे. कारण काही कमी जास्त कुठे राहिलं का याची संपूर्ण जबाबदारी सचिव या नात्याने आदरणीय आशिष पवार साहेबांनी या ठिकाणी धीरोदात्तपणे पार पाडले आणि त्यांच्या संगतीला ही सगळी समन्वय टीम होती. माननीय अमरावतीचे समन्वयक सन्माननीय खेडकर साहेब गटविकास अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. समन्वयक सुजित भाऊ हिवाळे यांना विनंती करतो, ज्यांनी मैदानाची संपूर्ण व्यवस्था सांभाळली, त्यांनी पंकजी गुल्हाने यांचं स्वागत करावं. यानंतर भूमिका आयोजकांच्या वतीनं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचल्या, परंतु आपल्याही प्रतिक्रिया तितक्याच महत्त्वाच्या आहेत. 3 दिवस आपण या सर्व महोत्सवामध्ये सहभागी झालेला आहात.